नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। आता लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळणार की 2100 रुपये मिळणार हे लवकरच जाहीर होईल आणि 6वा हप्ता हा याच महिन्यात लवकरच मिळणार आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैशाची टेन्शन नाही, परंतु आता लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे। लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पुन्हा उलट तपासणी होणार आहे। मग ज्यांनी फसवणूक, खोट्या दाव्यांच्या पडताळणीसाठी कागदपत्रांची पडताळणी होण्याची शक्यता आहे। आपल्याला माहिती आहे की राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आज राज्यात सरकार स्थापन होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शपथ घेणार आहेत आणि त्यांचा शपथविधी या ठिकाणी पार पडणार आहे। तर आता सरकार अस्तित्वात आले आहे, त्यामुळे आता यंदाच्या विधानसभेत महायुतीला घवघवीत यश मिळालं। महायुतीने विजयाचं श्रेय राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना दिलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळेच महायुतीने विधानसभा निवडणुकांमध्ये बाजी मारल्याचे अनेक नेत्यांनी उघडपणे बोलून दाखवलं आहे। मग निवडणुकांपूर्वीच महायुतीने सर्व लाडक्या बहीण योजनेचे लाभार्थी महिलांना दरमहा 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिलं होतं। आता हे आश्वासन महायुती पूर्ण करणार आहे। तसेच आता या योजनेच्या लाभार्थी बहिणींबाबत सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे। मग लाडकी बहीण योजनेबाबत सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे। मित्रांनो, ही बातमी अनेक TV चॅनल तसेच वर्तमानपत्रात अशा पद्धतीची बातमी येत आहे की सरकार मोठं पाऊल उचलणार आहे, परंतु या ठिकाणी आता सरकार खरंच या पद्धतीनं करणार आहेत का, पडताळणी करणार आहेत का, किंवा लाडक्या बहिणींना या ठिकाणी त्यांचे कागदपत्र किंवा याची पडताळणी होऊन त्यांचे अर्ज बाद होणार आहेत का, पैसे मिळणार आहेत किंवा नाही। जर मग ही पडताळणी होणार असेल तर मग ती कोणत्या धर्तीवर होणार आहे, कोणकोणत्या गोष्टींची पडताळणी होणार आहे, झाली तर अजून सरकारने या ठिकाणी प्रत्यक्षात कोणतीही वक्तव्य या ठिकाणी केलेलं नाही। तरी आपल्या सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी माहिती असावं की सरकार कोणकोणत्या बाबतीत पडताळणी करू शकतं, म्हणजे तुम्ही तुमचे कागदपत्रांची पूर्तता करून ठेवून शकता आणि तुम्ही या योजनेसाठी पात्र होऊ शकता। यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे की कोणकोणत्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे। कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही। तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला कोणीही तुमच्या योजनेतून बाद करू शकणार नाही, परंतु ही माहिती असणं गरजेचे आहे की कोणकोणत्या बाबतीत पडताळणी केल्या जाऊ शकते। त्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आपण खात्रीपूर्ण आणि महत्त्वाचेच व्हिडिओ या ठिकाणी या योजनेविषयी घेऊन येत असतो। मग सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आहे की महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झालं आहे। त्यानंतर आता राज्यभरातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी सरकार एक तपासणी प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत आहे असं सांगितलं जात आहे। मग 2 कोटीहून अधिक महिलांना या योजनेचा आधीच लाभ घेतल्यानंतर सरकार आता केवळ पात्र महिलांपर्यंतच मदत पोहोचते किंवा नाही ही खात्री करण्यावर भर देणार आहे की जे खरोखर पात्र आहे त्यांनाच या ठिकाणी मदत मिळते किंवा नाही। या पडताळणी प्रक्रियेचा उद्देश या योजनेसाठी केलेल्या अर्जदारांचे दावे योग्य आहेत किंवा नाही हे तपासणे हा आहे, जेणेकरून आर्थिक सहाय्य वितरणात पारदर्शकता येईल असं सांगितले जात आहे। अंतर्गत लाभ घेणाऱ्या प्रत्येक महिलांना या पडताळणी प्रक्रियेतून जावं लागेल, ज्याच्या मदतीने खोटे दावे करून योजनेचा लाभ घेणाऱ्यांना काढून टाकले जाईल। राज्याच्या वित्त विभागाच्या म्हणण्यानुसार या योजनेअंतर्गत आधीच हप्ते घेतलेल्या जवळपास सर्व 2 कोटी अर्जदारांना या तपासणीचे समाविष्ट केले जाईल। या प्रक्रियेद्वारे खोटे दावे करणाऱ्या किंवा फसवणूक करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी अधिकृत रेकॉर्डसह सबमिट केलेल्या कागदपत्रांची उलट तपासणी केली जाईल। अशा प्रकारे या योजनेअंतर्गत ज्या पात्र अर्जदारांना आर्थिक मदतीची गरज आहे त्यांना सरकारी मदत मिळावी असा वित्त विभागाचा प्रयत्न आहे। मग त्याची पडताळणी होणार आहे ते बघूया। तर मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंतच्या सर्व अर्जांची तपासणी होणार आहे। ते मग पहिला मुद्दा आहे उत्पन्नाचा पुरावा। मग अर्जदारांनी त्यांच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची पुष्टी करणारी कागदपत्रे सादर करणं आवश्यक होती, ज्याची मर्यादा वार्षिक 2.5 लाख रुपये होती। मग दुसरे महत्त्वाचं कागदपत्र होते किंवा पॉईंट होता की आयकर प्रमाणपत्र। मग लाभार्थ्यांची वैधता तपासण्यासाठी अर्जाची छाननी केली जाणार आहे, म्हणजे तुम्ही आयकर भरता का किंवा तुमच्या घरातले कुटुंबातील व्यक्ती या ठिकाणी टॅक्स भरत असेल तर त्या अर्जाची छाननी होणार आहे। सेवानिवृत्त, पेन्शन आणि वाहन मालकी, जर तुम्ही सेवानिवृत्त असाल, निवृत्तीनंतर प्राप्त करणाऱ्या किंवा 4 चाकी वाहनधारक अर्जदारांना अतिरिक्त छाननीला सामोरे जावे लागणार आहे। जर घरात
या निवृत्तीवेतनधारक असेल किंवा 4 चाकी वाहनधारक असेल तर त्या ठिकाणी पडताळणी होणार आहे. लँड ओनरशिप 5 एकरापेक्षा जास्त जमिनीचा मालक असणाऱ्या महिला यासाठी योजनेसाठी अपात्र असतील. मग हा मुद्दा या ठिकाणी चुकीचा आहे, कारण की 5 एकरापेक्षा जास्त महिलांसाठी या ठिकाणी म्हणजे जमिनीची अटच या ठिकाणी काढलेली आहे. मग एका कुटुंबातील लाभार्थ्यांची मर्यादा एका कुटुंबातील एकाहून अधिक दाव्यांची समस्या सोडून प्रति कुटुंब फक्त 2 महिलांना हा लाभ दिला जाईल. त्यातही महिलांचे अर्ज बाद होणार नाही. जमिनीच्या मुद्द्यातून सुद्धा या ठिकाणी महिलांचे अर्ज बाद होणार नाही. परंतु 4 चाकी किंवा सेवानिवृत्त पेन्शनधारक असेल तर या महिलांचे अर्ज बाद होऊ शकते. आयकर प्रमाणपत्र भरणारे यांपैकी सुद्धा कोणीही या ठिकाणी अर्ज केलेला नसेल, क्षुल्लक असतील, त्यांचेही अर्ज बाद होऊ शकणार नाही. तसेच ज्यांचे 2.5 लाख उत्पन्न आहे त्यांचं या ठिकाणी प्रमाणपत्र पडताळणीसाठी असं कोणतंही साधन या ठिकाणी नाही, कारण की ज्यांचे रेशन कार्ड आहे पिवळं आणि केशरी त्यांना सरसकट या ठिकाणी या योजनेत लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे या सर्व ज्या तपासण्या आहेत ज्या मुद्द्यांच्या आधारावर आहे तर ह्या अशाच, कारण की कुठल्याही महिलांना त्रास देणाऱ्या नाहीत. मग तपासणी प्रक्रिया कशी होणार आहे तर प्रक्रियेची अचूक आणि पारदर्शक सुनिश्चित करण्यासाठी सर्व अर्जदार ज्यांना आधीपासून लाभ मिळाले आहेत त्यांना तपासणीच्या अनेक टप्प्यातून जावे लागणार आहे. तपास प्रक्रियेत अनेक प्रमुख टप्प्यांचा समावेश असेल. कागदपत्रांचं क्रॉस व्हेरिफिकेशन तपासणी होणार आहे. मग पहिल्या टप्प्यात ओळखीचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा आणि अर्जदारांनी सबमिट केलेल्या इतर संबंधित कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. म्हणजे आधी कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. मग फील्ड व्हेरिफिकेशन, मग अधिकारी पडताळणीसाठी थेट लाभार्थ्यांच्या घरी भेट देतील. यामध्ये पात्रतेची पुष्टी करण्यासाठी घरोघरी सर्वेक्षणाचा समावेश असू शकतो. मग जे काही अधिकारी आहे ते तुमच्या घरी येऊन पडताळणी करू शकतात. म्हणजे ज्यांना वाटलं की कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आहेत ते त्यांच्या घरीच ते जातील. ज्यांच्या कागदपत्रात त्रुटी नाही तर एवढ्या सर्वांच्या घरी ते जाऊ शकणार नाही. त्यामुळे ते कागदपत्रांच्या त्रुटी ज्यांच्या आहेत त्यांच्याच घरी ते जातील. मग डेटा मॅचिंग, केलेले दावे ओळखण्यासाठी सरकार लाभार्थ्यांची डेटा तुलना इतर अधिकृत डेटाबेस जसं की मतदार याद्या, आयकार रेकॉर्ड आणि आधार लिंक डेटासह करेल. म्हणजे तुमचं जर आधार कार्ड आणखी दुसऱ्या योजनेतून लाभ घेत असेल आणि ह्या योजनेत लाभ घेत असेल तर त्या ठिकाणी ते डेटा ऑनलाईनच त्यांना कळणार आहे. तक्रारी आणि व्हिसब्लोइंग म्हणजे हेल्पलाईन, ऑनलाईन पोर्टल किंवा फील्ड एजंटद्वारे कोणत्याही संशयित किंवा फसवणुकीच्या क्रियाकलापाच्या तक्रारी करण्यासाठी सरकार नागरिकांना प्रोत्साहित करेल की तुम्हाला जर कोणी अयोग्य वाटत असेल आणि त्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतला असेल तर त्यांची तक्रार करा, असं या ठिकाणी हेल्पलाईन देऊ शकतं. स्थानिक नेत्यांचा सहभाग, पडताळणी प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी स्थानिक निवडून आलेले प्रतिनिधी जसे की पंचायत प्रमुख किंवा शहरी संस्थांचे प्रतिनिधी देखील सहभागी होऊ शकतात. तपासणी कोण करणार तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रक्रियेत राज्य आणि स्थानिक सरकारी अधिकारी, समाज कल्याण संघासह अनेक विभागांचा समावेश असेल. मग राज्य स्थानिक सरकारी अधिकारी, जिल्हा किंवा ब्लॉक स्तरावरील अधिकाऱ्यांसह स्थानिक अधिकारी त्यांच्या संबंधित क्षेत्रातील लाभार्थ्यांच्या पडताळणीसाठी जबाबदार असतील. मग समाज कल्याण विभाग, महिला कल्याण किंवा सामाजिक न्याय पाहणारा विभाग राज्य स्तरावर तपासणीचे नेतृत्व करेल. छाननी प्रक्रियेत उद्देश हे सुनिश्चित करणं हा असेल की लाभ फक्त त्यांनाच मिळतील ज्यांना त्यांचा खरा हक्क आहे आणि सरकारच्या कल्याणकारी योजनांचे अखंडता राखणं हा देखील यामागचा प्रमुख उद्देश आहे की ज्या खरोखर पात्र आहे, ज्यांना गरज आहे त्यांनाच हा लाभ मिळावा, याचाच हा उद्देश त्यांचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकींची घोषणा झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व आर्थिक योजना बंद केल्या होत्या. मग निवडणूक आयोगाने राज्य सरकारला आदर्श आचारसंहितेच्या दरम्यान मतदारांवर थेट परिणाम करणाऱ्या योजनांबाबतची अंमलबजावणी थांबवण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे आता काही लाडक्या बहिणींना आधीचे पैसे मिळाले नसतील ते सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे.